नेक्स्ट आपल्याला बघायचे आहेत स्टँडर्ड रिझल्ट्स विच आर टू बी अप्लाइड टू फाइंड सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन ऑफ एनी फंक्शन. कोणत्याही फंक्शनचा सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन काढायसाठी आपल्याकडे काही स्टँडर्ड रिझल्ट्स आहेत. ते स्टँडर्ड रिझल्ट्स वापरूनच आपल्याला सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन काढायचं आहे. हे जे टोटल 9 फॉर्म्युलेज आहेत, हे 9 फॉर्म्युलेज तुम्हाला ॲज इट इज पाठ करायचे आहेत, जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेमचा आन्सर चुकलं नाही पाहिजे. फर्स्ट फॉर्म्युला आहे आपला y इज इक्वल टू एक्स टू द पॉवर n, देन yn इज इक्वल टू n फॅक्टोरियल. एक्सच्या पॉवरमध्ये जो n आहे त्याचा फॅक्टोरियल, दॅट इज yn इज इक्वल टू n फॅक्टोरियल. सेकंड फॉर्म्युला आहे आपला y इज इक्वल टू 1/ax प्लस b. मोस्ट IMP फॉर्म्युला आहे हा. आता आपण प्रॉब्लेम्सही पाहताना असे प्रॉब्लेम्स असे घेणार आहोत, असे अरेंज करून घेणार आहोत की तिथं प्रत्येक फॉर्म्युला वाईज, आता या फॉर्म्युल्यावर कोणते कोणते प्रश्न प्रिव्हियस इयरली आलेले आहेत ते आपण बघणार आहोत एका ठिकाणी. त्यानंतर या फॉर्म्युल्यावर फॉर्म्युला नंबर 8, फॉर्म्युला नंबर 9 याच्यावर आलेले प्रश्न हे आपण एका ठिकाणी लिहिणार आहोत. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करताना तुम्हाला इझी जाईल, तुम्हाला समजायला खूप इझी होऊन जाईल. y is equal to 1/ax plus b when x is not equal to b by a. X is not equal to b by a. Then in that case yn is equal to minus 1 to the power n factorial a to the power n upon ax plus b to the power n plus 1. हे सगळे असं फॉर्म्युले ॲज इट इज तुमचे पाठ असणं आवश्यक आहे. तर कारण की आपल्याला हेच फॉर्म्युले वापरून सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन गिवन फंक्शनचं काढायचं आहे. एवढं इझी आहे, डिफिकल्ट काहीच नाही आहे. मेन म्हणजे प्रॉब्लेम, या चॅप्टरचा मेन प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला जो प्रॉब्लेम गिवन आहे तो कोणत्या टाईपचा आहे हे आधी ओळखता आलं पाहिजे. ते ओळखणंच खूप कठीण आहे. ते एकदा ओळखला आपण की हा सक्सेसिव्ह डिफरन्शिएशनचा प्रॉब्लेम आहे की मॅक्लॉरन सिरीजचा आहे की लेबनिझचा आहे की त्याच्यानंतर टेलर सिरीजचा आहे, त्याच्यानंतर एकदा प्रॉब्लेम ओळखला आपण की तो सॉल्व्ह करणं इझी आहे. सर्वात महत्त्वाचं आहे प्रॉब्लेम ओळखणे. सर्व टाईप्स आपले होऊन जातील तेव्हा तुमच्या लक्षात येईल, डायरेक्ट लक्षात तुम्ही पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल की हे प्रॉब्लेम कोणा यायचा आहे. सो थर्ड फॉर्म्युला आहे आपला y इज इक्वल टू लॉग ऑफ ax प्लस b, देन yn इज इक्वल टू -1 टू द पॉवर n-1 into n-1 फॅक्टोरियल a to the power n upon ax plus b to the power n. फोर्थ फॉर्म्युला आहे आपला y is equal to e to the power mx, then yn is equal to m to the power n into e to the power mx. e च्या पॉवर मध्ये x सोबत जी टर्म आहे तिला समोर लिहायचं आणि त्याच्या पॉवर मध्ये n ठेवायचा, दॅट इज yn is equal to m to the power n into e to the power mx. y is equal to a to the फिफ्थ फॉर्म्युला आहे आपला y is equal to a to the power mx, then yn is equal to m समोर आणि मल्टिप्लिकेशन मध्ये लॉग a टू द पॉवर n इंटू a टू द पॉवर mx. सिक्स्थ फॉर्म्युला आहे आपला IMP फॉर्म्युला आहे. 6, 7, 8 आणि 9 हे चारही फॉर्म्युले IMP आहेत आणि हा सेकंड नंबरचा हा सुद्धा IMP आहे. y is equal to sin ax plus b, then yn is equal to a to the power n. जो x सोबत आहे त्याला समोर लिहायचं मल्टिप्लिकेशन मध्ये, त्याच्या पॉवर मध्ये n इंटू साइन ax प्लस b, आणि जे गिवन आहे आपल्याला साइन जो फंक्शन गिवन आहे आपल्याला त्याच्या प्लस मध्ये n π/2 ठेवून द्यायचा. बस एवढं इझी आहे. जो एक्स सोबत आहे मल्टिप्लिकेशन मध्ये त्याला समोर मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यायचं आणि त्याच्या पॉवर मध्ये n, आणि जो फंक्शन गिवन आहे जो थिटाची व्हॅल्यू गिवन आहे साइन सोबत त्याच्या सोबत n π/2 ऍड करून द्यायचं. बस सिमिलरली जसा साइनचा फॉर्म्युला आहे तसाच कॉसचा फॉर्म्युला आहे. y इज इक्वल टू कॉस ax प्लस b इज इक्वल टू देन yn इज इक्वल टू a टू द पॉवर n कॉस ax प्लस b टू प्लस n π/2. सेम आहे. दोनपैकी एकच जर फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवला तरी तुम्हाला सेकंड फॉर्म्युला इझिली लिहिता येईल. फॉर्म्युला नंबर 8,
मोस्ट IMP फॉर्म्युला आहे हा 8 आणि 9. y इज इक्वल टू e टू द पॉवर ax इंटू साइन bx प्लस c. देन yn x सोबत जे आहे a b दोन्ही याचा स्क्वेअर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर टू द पॉवर n/2 इंटू e टू द पॉवर ax ॲज इट इज अँड साइन जो इथं आहे तोच इथं इन. साइन असला तर साइन इन, कॉस असला तर कॉस इन. साइन bx प्लस c ॲज इट इज प्लस टॅन इनवर्स b/a आधी काय होतं आपलं n π/2. आपण थिटा आपण याला समजतो bx प्लस c आहे. आता आपल्याला जनरली साइन इन कॉस जे आहे ते आपल्याला थिटाच्या फॉर्म मध्ये पाहायची सवय असते. सो वी कन्सिडर हिअर याला आपण समजतो थिटा म्हटलं. या थिटाच्या सोबत आपल्याला काय प्लस मध्ये लिहायला लागेल n टॅन इनवर्स ऑफ b/a. हे टर्म आपल्याला थिटाच्या सोबत लिहावं लागेल. दॅट इज bx प्लस c च्या प्लस मध्ये आपल्याला n टॅन इनवर्स b/a ऍड करायचा आहे. बस जसा हा फॉर्म्युला आहे तसाच फॉर्म्युला नंबर 9 आहे. सेम जसा 6 होता 6 लक्षात ठेवला आपण तर आपल्याला इझिली 7 लिहिता येत होता. सेम हिअर जसा 8 आहे तसाच 9 आहे. y इज इक्वल टू e टू द पॉवर ax कॉस bx प्लस c. जो x सोबत आहे त्याचा स्क्वेअर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर टू द पॉवर n/2. n नाही लक्षात ठेवायचं n/2. n तुम्ही लिहिला फॉर्म्युला चुकला आन्सर चुकलं केले 7 मार्क्स. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर टू द पॉवर n/2 e टू द पॉवर ax कॉस bx प्लस c प्लस याच्या ऍडिशन मध्ये n टॅन इनवर्स b/a. n टॅन इनवर्स b/a. इथे लक्षात ठेवण्यासारख्या दोन गोष्टी आहेत. इथं n/2 आहे आणि टॅन इनवर्स घेत असताना b/a आहे. व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित सर्व 9चे 9 फॉर्म्युले व्यवस्थित लिहून घ्या. आता प्रत्येक फॉर्म्युल्यावर कोण्या इयरमध्ये कोण्या पेपरमध्ये आपल्याला प्रश्न आलेले आहेत. आपण ते व्यवस्थित त्या ठिकाणी सेपरेट करून पाहणार आहोत. फॉर्म्युले व्यवस्थित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि फॉर्म्युले व्यवस्थित लिहून घ्या. तिथं लिहायचं काम नाही, इथं व्यवस्थित लिहून घ्या. फर्स्ट प्रॉब्लेम आपल्याला बघायचा आहे. सर्वात आधी आपण बघणार आहोत प्रॉब्लेम विच आर बेस्ड ऑन द फॉर्म्युला. सर्वात आधी या फॉर्म्युल्यावर जे प्रॉब्लेम बेस आहेत ते आपण बघणार आहोत. y is equal to a1/ax plus b. then its n derivatives. आता आपण हे फॉर्म्युला लिहिलेले आहेत. yn is equal to -1 to the power n factorial a to the power n upon ax plus b to the power n plus 1. या फॉर्म्युल्यावर बेस प्रॉब्लेम आता आपण बघणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 1. फाइंड nth डेरिव्हेटिव्ह ऑफ x upon x minus 1 x minus 2 into x minus 3. This problem is asked in समर 2022. हे प्रॉब्लेम आलेला आहे आपलं समर 2022 अँड विंटर 2018. दोन पेपरमध्ये हे प्रॉब्लेम आलेला आहे. फाइंड n डेरिव्हेटिव्ह. solution let y is equal to x divided by x minus 1 into x minus 2 into x minus 3. आता आपल्याला गिवन असा आहे x by x minus 1 x minus 2 x minus 3. पण आपला फॉर्म्युला आपण लावत असतो तिथं आपल्याला आपला जो फंक्शन आहे तो आपल्याला सेपरेट पाहिजे. इथं सेपरेट नाही आहे, हा मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. तर आता याला आपल्याला सेपरेट करायचं आहे. सेपरेट करायचं असताना आपल्याला इथं जी आपली नेहमीची मेथड आहे सेपरेशन जी आपण ते यूज करणार आहोत. दॅट इज y इज इक्वल टू a अपॉन x मायनस 1 प्लस b अपॉन x मायनस 2 प्लस c अपॉन x मायनस 3. आता आपल्याला a p c च्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. therefore a इज इक्वल टू
हे बेसिक आहे, हे आपलं 11th-12th मध्ये झालेलं आहे. जेव्हा डिनॉमिनेटर मधल्या टर्म्समध्ये कोणता स्क्वेअर टर्म नसते, सिंपल टर्म्स असतात, दॅट इज x-1, x-2, x-3, दॅट इज एक्स, सर्व एक्सच्या पॉवर सेम असते, सिंपल एक्सची पॉवर 1 असते, तेव्हा आपण डायरेक्ट ए अपॉन x-1 प्लस बी अपॉन सेकंड टर्म प्लस सी अपॉन थर्ड टर्म देत असतो. आणि आता याची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला, तर जो आपलं गिवन फंक्शन आहे त्याच्यातून जे एच्या डिनॉमिनेटरमधली टर्म आहे ते रिमूव्ह करायची आणि इक्वेट टू 0 करायची, जी एक्सची व्हॅल्यू येईल ते तिथं पुट करायची. आता इथं एच्या डिनॉमिनेटरमध्ये टर्म आहे x-1, देअरफॉर रिमूव्ह द x-1 टर्म फ्रॉम द गिवन फंक्शन अँड इक्वेट टू 0, देअरफॉर एक्सची व्हॅल्यू आपली आली 1, ते एक्सची व्हॅल्यू 1, x इज इक्वल टू 1, जी व्हॅल्यू जी आली आपली ते आता आपल्याला रिमेनिंग फंक्शनमध्ये पुट करायची आहे. देअरफॉर वी गेट इन दिस वे वी गेट द व्हॅल्यू ऑफ ए. सिमिलरली सेम रिपीट द स्टेप अँड फाइंड बी अँड सी. देअरफॉर ए इज इक्वल टू एक्सच्या ठिकाणी पुट करायचा 1 अपॉन ही टर्म आपण रिमूव्ह केली, आता ही उरली ह्या 2 टर्म, इथं पुट केला 1, इथं पुट केला 1, देअरफॉर 1 - 2 1 - 3, it becomes 8. Therefore डायरेक्टली तुम्हाला समजलं पाहिजे, त्यासाठी आपण तिथं एक स्टेप ऍड करू. Therefore a is equal to x upon x minus 2 x minus 3 bracket is equal to x is equal to 1. Therefore a is equal to 1 upon 1 minus 2 minus 1, 1 minus 3 minus 2. Therefore a is equal to 1 upon 2. its value आपली 1 upon 2. सिमिलरली आपल्याला काढायचं आहे आता बी ची व्हॅल्यू आणि सी ची व्हॅल्यू. सिमिलरली बी इज इक्वल टू गिवन फंक्शन मध्ये बीच्या डिनॉमिनेटर मध्ये जी टर्म आहे ते रिमूव्ह करायची, इक्वेट टू 0 करायची, जी एक्सची व्हॅल्यू येईन ते रिमेनिंग फंक्शन मध्ये पुट करायची. एवढी इझी स्टेप आहे. एक्स अपॉन x-1, x-2 रिमूव्ह केला, x-3 ब्रॅकेट क्लोज आणि x इक्वल टू ची व्हॅल्यू काय आहे इथं आपली 2. देअरफॉर b इज इक्वल टू च्या ठिकाणी 2 पुट केला, 2 - 1 1, 2 - 3 -1, देअरफॉर b इज इक्वल टू -2. सिमिलरली सी च्या डिनॉमिनेटर मध्ये जी टर्म आहे ती गिवन फंक्शन मधून रिमूव्ह केली आणि इक्वेट टू 0 केली, x-3 इज इक्वल टू 0, देअरफॉर x इज इक्वल टू 3, 3 ची एक्सची व्हॅल्यू 3 इक्वल टू 3 रिमेनिंग फंक्शन मध्ये पुट केली. x अपॉन x-1 x-2. in this way we will get the value of c. 3 upon 3 minus 1 2, 3 minus 2 1, that is 3/2. हे आपली व्हॅल्यू सी ची. ए ची व्हॅल्यू आली आपली 1/2, बी ची व्हॅल्यू आली आपली -2, सी ची व्हॅल्यू आली आपली 3/2. देन पुट दिस all values of a, b, c in equation number 1. Therefore equation 1 implies y is equal to, sorry हे इक्वेशन 1 नाही आपलं, हे इक्वेशन 1 आहे आपलं. इक्वेशन 1 y is equal to a ची व्हॅल्यू 1/2, 1/2 into x minus 1, b ची व्हॅल्यू -2, therefore -2 upon x minus 2, and c ची व्हॅल्यू 3/2, therefore 3/2 into x minus 3.
नेक्स्ट स्टेप, differentiate nth times with respect to x. Differentiate nth times with respect to x. Therefore, we will get yn is equal to nth times differentiation करायचं आहे आपल्याला with respect to x. nth times yn is equal to 1/2 बाहेर derivative of and x with respect to derivative of nth times with respect to x 1 upon x minus 1 minus 2 derivative of nth times with respect to x 1 upon x minus 2 plus 3 upon 2 d to the power n upon dx to the power n, or 1 upon x minus 3 by using the formula by using nth derivative of 1 upon ax plus b is equal to, जो फॉर्म्युला आहे आपला फॉर्म्युला ॲज इट इज सिद्धा लिहून घ्यायचा. फॉर्म्युला काय आहे आपला, -1 to the power n factorial a to the power n upon ax plus b to the power n plus 1. हाच फॉर्म्युला आपल्याला 3 ठिकाणी अप्लाय करायचा होता. apply this formula to 1 upon x minus 1, 1 upon x minus 2 and 1 upon x minus 3. Therefore yn is equal to 1/2 into -1 to the power n factorial. a ची व्हॅल्यू किती आहे इथं, a ची व्हॅल्यू आहे इथं 1, ax x सोबतची व्हॅल्यू आपली a आहे. therefore x ची व्हॅल्यू किती आहे इथं, a ची व्हॅल्यू काय इथं आपली 1, 1 to the power n upon x minus 1 to the power n plus 1. Similarly over here -1 to the power n into n factorial into इथे याची व्हॅल्यू आहे आपली 1 to the power n upon x minus 2 to the power n plus 1 plus 3 upon 2. And apply here this formula, -1 to the power n factorial a to the power n. Same here also, a ची व्हॅल्यू आपली 1 आहे, 1 to the power n upon x minus 3 to the power n plus 1. 1 to the power n ची व्हॅल्यू झाली आपली 1, आणि ज्या टर्म्स कॉमन निघतात ते कॉमन काढले, and then we will get our final answer. एवढा इझी प्रॉब्लेम्स येतात सक्सेसिव्ह डिफरन्शिएशनचे. जे फॉर्म्युले आपल्याला 9 स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत आपल्याकडे, तेच आपल्याला अप्लाय करायचे आहेत आणि आन्सर काढायचा आहे. फक्त कोण्या स्टेपवर आल्यानंतर फॉर्म्युले आपल्याला यूज लावायचे आहेत ते आपल्याला प्रॅक्टिस करून समजून जाते. -1 to the power n, -1 to the power n, -1 to the power n कॉमन काढला, -1 to the power n, -1 to the power n कॉमन काढला, सोबत n फॅक्टोरियल कॉमन काढला. -1 to the power n फॅक्टोरियल इन द ब्रॅकेट इथे राहिला आपला 1/2 x -1 to the power n plus 1 minus 2 upon x minus 2 to the power n plus 1 plus 3 upon 2
plus 3 upon 2 into x minus 3 to the power n plus 1. This is our final answer. तर आपला nth डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन 2 वेळा प्रश्न आलेला आहे हा समर 2022 जेही प्रॉब्लेम अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये विंटर 2019 पासून सब्जेक्ट कोणतेही असो आलेले आहेत ते सर्व प्रॉब्लेम्स IMP आहेत. व्हिडिओ पॉज करा आणि स्टार्टिंग पासून व्यवस्थित लिहून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपला विच इज प्रॉब्लेम सेम प्रॉब्लेम ऑन फॉर्म्युला y इज इक्वल टू 1 अपॉन ax प्लस b. फॉर्म्युला तुमचा पाठ होणं आवश्यक आहे. फॉर्म्युला कोणता आहे आपला y इज इक्वल टू 1 अपॉन ax प्लस b. देअरफॉर yn इज इक्वल टू -1 टू द पॉवर n फॅक्टोरियल a टू द पॉवर n अपॉन ax प्लस b टू द पॉवर n प्लस 1. त्याच फॉर्म्युल्यावर आपण सेकंड प्रॉब्लेम बघणार आहोत. हाही प्रॉब्लेम IMP प्रॉब्लेम आहे कारण ह्या 3 वेळा आलेला आहे. समर 2023, विंटर 2022 आणि समर 18. फाइंड nth डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर मायनस 4x प्लस 3. सोल्युशन लेट y इज इक्वल टू 1 अपॉन x स्क्वेअर मायनस 4x प्लस 3. कॅल्सी मध्ये आपण याचे फॅक्टर पाहून घेतले. दॅट इज फॅक्टर आले आपले 1 अपॉन x मायनस 1 x मायनस 3. सेम स्टेप्स आपण ज्या आधीच्या प्रॉब्लेममध्ये यूज केल्या होत्या त्याच इथं यूज करायच्या आहेत. बिकॉज वी हॅव टू सेपरेट दिस 2 फॅक्टर्स. आपल्याला याला या सेपरेट फॉर्ममध्ये आणायचे आहेत जेणेकरून आपल्याला जो फॉर्म्युला आहे सक्सेसिव्ह डिफरन्शिएशनचा तो आपल्याला यूज करता आला पाहिजे. त्याच्यासाठी आपण स्टेप कोणती वापरतो y is equal to a upon x minus 3 plus b upon x minus 1. a is equal to जो a च्या डिनॉमिनेटर मध्ये फंक्शन आहे त्याला इक्वल टू 0 करायचं. देअरफॉर x ची व्हॅल्यू झाली आपली x इक्वल टू 3 आणि ते 3 x इक्वल टू 3 व्हॅल्यू आपल्याला रिमेनिंग फंक्शन मध्ये पुट करायची. दॅट इज 1 अपॉन x मायनस 1. एक्चुअली काय झाली आपली x इक्वल टू 3. देअरफॉर a इज इक्वल टू 1 अपॉन 3 मायनस 1. इट बिकम्स a इज इक्वल टू 1/2. सिमिलरली आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे b ची. देअरफॉर b इज इक्वल टू जे डिनॉमिनेटर मध्ये टर्म आहे ते इक्वल टू 0 करायची. दॅट इज x मायनस 1 इक्वल टू 0 आणि x इक्वल देअरफॉर x इक्वल टू 1 आणि x इक्वल टू 1 ची ही व्हॅल्यू रिमेनिंग फंक्शन मध्ये पुट करायची. देअरफॉर b इज इक्वल टू 1 अपॉन x मायनस 3 इज इक्वल x इक्वल टू 1. देअरफॉर b इज इक्वल टू b is equal to -1/2. Therefore equation 1 implies y is equal to h value आपली 1/2 upon into x minus 3 -1/2 b ची value -1/2 into x minus 1. हे आले आपलं फॅक्टर झाले आपले सेपरेट. आता फॅक्टर सेपरेट झाल्यानंतर आपल्याला फॉर्म्युला लावायचा आहे जो आपण फॉर्म्युला नंबर 2 बघितला होता. देअरफॉर डिफरन्शिएट nth टाइम्स with respect to x. Therefore yn is equal to 1/2 differentiation of x nth derivative of 1 upon x minus 3 minus 1/2
nth derivative of x minus 1 upon x minus 1 by using formula. कोणता फॉर्म्युला आहे आपला? nth derivative of 1 upon ax plus b is equal to -1 to the power n factorial. एक्झाम होईपर्यंत, पेपर होईपर्यंत तरी हा फॉर्म्युला आपला व्यवस्थित लक्षात राहिला पाहिजे. एकदा एक्झाम होऊन गेली, फॉर्म्युला आपण विसरलो तरी काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे फॉर्म्युला चांगला लक्षात ठेवा पेपर होईपर्यंत वाटल्यास. आणि पीएल लागलेले आहेत, त्याच्यामुळे जे टॉपिक इझी आहेत तिथे परफेक्ट झालेच पाहिजेत. कारण की जे इझी टॉपिकवर प्रश्न येतात ते त्याचे मार्क गेलेच नाही पाहिजेत. जरी तुम्हाला इंटरनल 20 असो किंवा इंटरनल कमी असो, हे टॉपिक M1चे इझी आहेत, ते परफेक्ट करायचे आहेत. आपल्याला कितीही वेळ लागला तरी चालते, पण ते टॉपिक परफेक्ट करायचे. सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन टॉपिक इझी आहे. प्रॉब्लेम्सही फिक्स आहेत. रिपीटेडच क्वेश्चन याच्यात विचारले जातात. नवीन प्रॉब्लेम याच्यात बनत नाही. जे प्रॉब्लेम याच्या आधी एक्झाममध्ये येऊन गेलेले आहेत तेच प्रॉब्लेम सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन टॉपिकमध्ये रिपीट होतात. त्यामुळे हा टॉपिक सोडायचा नाही. हा टॉपिक परफेक्ट होतो. -1 to the power n factorial a to the power n upon ax plus b to the power n plus 1. पीएल मध्ये सुद्धा M1 स्कोरही होतो. जरी तुम्हाला M1चं थोडं येत असेल, तुम्हाला M1 आताही परफेक्ट करता येतो आणि पेपरही क्लिअर करता येतो आणि पेपर स्कोरही करता येतो. त्याच्यामुळे थोडं आता हार्डवर्क करा. असं M1 बॅकलॉग मध्ये असेल तर सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन टॉपिक परफेक्ट झालाच पाहिजे. सेक्शन बी पेक्षा सेक्शन 1 वर पासिंग काढायचा प्रयत्न करा. बॅकलॉग असेल M1 तर बॅकलॉगची स्ट्रॅटेजी काय आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे. बॅकलॉग क्लिअर करायची स्ट्रॅटेजी बॅकलॉग मध्ये असेल M1 तर. Therefore yn is equal to 1 upon 2. आपला जे फॉर्म्युला 1 upon x minus 3. It is -1 to the power n factorial a to the power n upon x minus 3 to the power n plus 1. -1/2. Apply same formula to 1 upon x minus 1. It is -1 to the power n factorial a to the power n upon x minus 1 to the power n plus 1. आणि जे कॉमन टर्म्स आहेत ते बाहेर काढून घ्यायचे आणि दिस इज अवर फायनल आन्सर. -1 to the power n फॅक्टोरियल. सॉरी इथं आपली a ची व्हॅल्यू दोन्ही ठिकाणी a ची व्हॅल्यू 1 आहे. इथं a to the power n नाही येईल, इथं 1 to the power n येईल. बघितलं की एवढं बारीक मायन्यूट जरी प्रॉब्लेम मध्ये आपलं थोडंसं लक्ष चुकलं आपलं तर आपलं कम्प्लीट आन्सर चुकू शकते एक्झाम मध्ये. Therefore 1 to the power n becomes 1 and -1 to the power n factorial दोन्ही टर्म मधून कॉमन काढून घेतला आणि 1/2 कॉमन काढून घेतला. -1 to the power n factorial upon 2 in the bracket 1 upon x minus 3 to the power n plus 1 minus 1 upon x minus 1 to the power n plus 1. This is our final answer. जेही प्रॉब्लेम्स M1 बॅकलॉग मध्ये असेल तर हा टॉपिक परफेक्ट झालाच पाहिजे. या टॉपिकचे मार्क्स आपले गेलेच नाही पाहिजेत. मी तर म्हणतो जर का ऑर मध्ये जर का प्रश्न येत असेल डिफरन्शिएशनचा, दोन्ही प्रॉब्लेम येत असतील, टाइम उरला पेपर सॉल्व्ह झाल्यानंतर, तर दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून ठेवायचे. व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित लिहून घ्या.